इकडे कोल्हापुरात गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन होत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसचं प्रतिकात्मक आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये चुली मांडण्यात आलेल्या आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। भूषण, नक्कीच देशभरामध्ये गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि तशाच पद्धतीची परिस्थिती आज कोल्हापूरमध्ये देखील आपल्याला बघायला मिळते। आपण बघतोय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की महिला पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी चूल आहे ती मांडलेली आहे आणि त्या ठिकाणी जेवण आहे ते बनवत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। दुसरीकडे जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी यांचं गटारीतून गॅसच्या संदर्भातलं जे काही वक्तव्य व्हायरल झालेलं होतं त्याचाच प्रतिकात्मक या ठिकाणी गॅस काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि एकूणच आपण बघतोय कोल्हापूरमध्ये देखील सिलेंडरसाठी नागरिकांच्या अजूनही ग्राहकांच्या रांगा आहेत त्या बघायला मिळतात आणि त्यामुळेच आता कोल्हापूरमध्ये देखील या सगळ्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळते। आपण बघतो अक्षरशः या ठिकाणी रिकामं सिलेंडर देखील आणलेलं आहे आणि महिला पदाधिकारी मांडी घालून बसलेल्या आहेत आणि या ठिकाणी जेवण तयार करत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। काय सांगाल आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अशा पद्धतीने चूल घरातला गॅस संपलाय, मग करणार काय? आता युद्ध झाल्यामुळे एक 10-12 दिवसातच ही परिस्थिती झाली। गॅस सिलेंडरचा तुटवडा झालाय, गॅस दरवाढ झाली। मग आता आम्ही करणार काय महिलांनी? आणि लाडक्या बहिणींना भावानं हीच महिला दिनाच्या निमित्तानं हीच भेट दिलेली आहे। याच्यावरनं आम्ही